तर नमस्कार मित्रांनो, ब्रँड शेतकरीमध्ये हे काय वाजलं रे? याच्या आधीच माईक नाही ते करायचं चालू केलं. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. हे जे तुम्ही पाहता हे आहे निजामाबादचं बस स्टँड, जे की एकदम चांगल्या प्रकारे दिसते. या ठिकाणी पाहायला गेलं तर भावना आपल्याला जायचं होतं हैदराबादमध्ये, आणि हैदराबादला जात असताना आमची जी ट्रेन आहे 11ची ट्रेन होती, थोडीशी मिस झाली, म्हणजे आम्हाला थोडासा उशीर झाला. तुम्हाला तर माहिती आहे लालपरी लवकर कधीच वेळेवर जात नाही, त्यामुळं थोडासा उशीर झाला. त्यानंतर मी निघालो समोर. मामा म्हणले जेवण वगैरे आपण केलं नव्हतं, म्हणले चल म्हणले एकदम जबरदस्त असं जेवण करतो म्हणले. तुला काय खायचं म्हणले. मी म्हणलो आपल्याला खिचडी भजे, आपल्याला सवय आहे खिचडी भजे आपल्या महाराष्ट्रात फेमस. तर मामा म्हणले इथं खिचडी भजे सोडून दुसरं काही भेटते म्हणले. त्यानंतर मामाने एका जबरदस्त हॉटेलवरती नेलं, ज्या ठिकाणी इडली आणि वडा एकदम फेमस आणि एकदम चांगला भेटतो. त्यानंतर मेवण्यानं खायला गप्प सुरुवात केली. त्यानंतर मामाने केली आणि त्यानंतर मी अशी नंबर 1 सुरुवात केली. संपूर्ण आमचा नाश्ता झाल्याच्या नंतर आम्ही गेलो समोर. मामा म्हणले तुला चहा घ्यायचा का म्हणले. मी म्हणलो नाही. मेवण्यानं पाण्याची बॉटल एक लांब केली तेवढ्यात, आणि आम्ही निघालो समोर गेलं तर तुम्ही पाहू शकता मोबाईल टकाटक दिसायला हवा म्हणून मी मोबाईलचा ग्लास फुटला होता म्हणून टाकला. त्यानंतर मोबाईलचा ग्लास टाकल्याच्या नंतर मीही एक शर्टचं कापड घेतलं, जे की आपल्याला हे चांगलं दिसलं पाहिजे. आपण सिटीमध्ये गेलो म्हणजे एकदम भारी दिसलं पाहिजे, म्हणून आपण जबरदस्त असं कापड घेतलं, तुम्ही पाहू शकता. She moves like a map with no border. Huzur Sahib Grande, Parvani, Parli, Latur is ready to leave from platform number 2. नाश्ता वगैरे करून शॉपिंग वगैरे करून आम्ही डायरेक्ट आलो रेल्वे स्टेशन मध्ये, जे की निजामाबादचे हे रेल्वे स्टेशन आहे. पहा भावने एकदम जबरदस्त असं रेल्वे स्टेशन आहे. इथं बांधकाम चालूच होतं, आणि मध्ये गेल्याच्या नंतर देवगिरी एक्सप्रेस तेवढ्यात आली होती. आणि तुम्ही पाहू शकता, थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी देवगिरी एक्सप्रेसला बघत पुढे जात होतो भावनो. जात असताना खाली एक आजोबा झोपले होते, त्यांच्या पायाला पाय लागून मी धपकन असं पडत होतो. बरं झालं थोडक्यात वाचलो. तर नमस्कार मित्रांनो, ब्रँड शेतकरीमध्ये हे काय वाजलं रे? याच्या आधीच माईक नाही ते करायचं चालू केलं. तो खरं तर आजचा ब्लॉग जो आहे भावना एकदम असा जबरदस्त ब्लॉग होणार आहे. आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉग होणार आहे तुमच्यासाठी. आपण निजामाबादमध्ये आता जस्ट आलोय, आणि इथून आपल्याला जायचं आहे हैदराबादमध्ये. आणि आपण आत्ताच एक्झॅक्टली पाहायला गेलं तर आपण ट्रेन बुक केलेली आहे, आणि आता आपल्याला 2 वाजता ट्रेनमध्ये बसायचं आहे, आणि त्यानंतर हैदराबादमध्ये जायचं आहे. आणि तिथं गेल्याच्या नंतर भावनो मजा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. असं बरंच काही तिकडं पाहण्यासारखं आहे. तिथं गेल्याच्या नंतर आपण खूप काही पाहणार आहोत, त्यामुळं या ब्लॉगला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग निघूया. तोपर्यंत भावनो थोडक्यात तुम्हाला ट्रेनचा व्ह्यू दाखवतो. चला, आपल्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीचा आलेला आहे व्हिडिओमध्ये कमेंट करा. तेवढ्यात आपण रॉयलसीमाचं रिझर्वेशन केलं होतं, आणि तीच रेल्वे या ठिकाणी आली होती. भरधाव संख्येने लोक पळत होते. आपण काय पळलो नाही, आपण शांतपणे मध्ये जाऊन बसलो. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. खूप वर्षानंतरचा आपला हा रेल्वेचा प्रवास आहे. आणि रेल्वेमध्ये गेल्याच्या नंतर मी वर पाहिलं तर रेल्वे अशी टकाटक दिसू लागली. या ठिकाणी मामा, मी आणि माझा मेहुणा 3 जण बसलो होतो. आणि मी काय केलं, वर पंखा चालू आहे का नाही हे पाहिलं. तर वर बघितलं तर अशा प्रकारे पंखा चालू होता, मधातला पंखा बंद होता, आणि त्यानंतर तोही पंखा मी चालू केला होता. का? कारण तर आपण रिझर्वेशन करून रेल्वेमध्ये गेलो होतो, पैसे दिले होते, म्हणून आपण गरमीमध्ये जायचं का? तर नाही. तर भावांनो, आता पाहायला गेलं तर 2:15 झालेले आहेत, आणि आता जस्ट आपण निघालेलो आहोत. आता आपली ट्रेन निघालेली आहे. चला तर मग जाऊया आपण पुढं. आता पाहायला गेलं तर बाहेरचा जो नजारा आहे तो तुम्हाला कशा पद्धतीचा दिसतो तो मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, की जे ट्रेन चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला बाहेरचं कसं वाटते. हे बघा भावांनो, अशा पद्धतीचं तुम्हाला नजारा दिसते बाहेरचं. जसं की आपण तुम्ही पाहू शकता, एकदम भारी शूट यामध्ये येतोय. आता आपण आपल्या सीटवर बसतोय. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वैभव पाठीमागे आहे, आणि मी आणि माझे मामा या ठिकाणी आहेत. तुम्हाला दाखवतो हे पहा.
अशी रेल्वे एकदम फास्ट पळू लागली भावानो, लय भारी वाटलं या रेल्वेमध्ये बसून. एकदम चांगला प्रवास झाला, तुम्ही पाहू शकता. आता पाहायला गेलं तर आपण हैदराबादच्या जवळच आलो, म्हणजेच आपण जस्ट आता सिकंदराबाद स्टेशनला आलो, हे तुम्ही पाहू शकता. यानंतर भावानो मध्ये सिकंदराबाद स्टेशनला उतरल्यानंतर अरे बापरे, काय सांगूच नका, एवढं स्टेशन मोठं होतं की नाही. अरे बापरे, कुठून कुठं जायचं हे आपल्याला काहीच कळत नव्हतं आणि एवढी गर्दी होती या ठिकाणी, पाहू शकता. अरे बापरे, समोर जात असताना भावानो अशा प्रकारे मी समोर जात असताना मी म्हणलो अचानक हे ट्रक कुठून आला बाबा, हे काय होय, ते खटारा ट्रक कुठून आला म्हणलो. बांधकाम चालू होतं म्हणून तो ट्रक येत होता. मामा आणि मी आमच्या दोघांमध्ये एक संवाद झाला होता. मामाला म्हणलो मामा आता कसं जायचं. मामा म्हणले काय नाही, म्हणले मी आहे, टेन्शन घेऊ नको म्हणले. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेतलं नाही. त्यानंतर भावानो वरून पाहिलं मी, अशा प्रकारे रेल्वे दिसू लागली. अरे बापरे, वरचं तर लयच भारी भावानो, अशा पद्धतीची पब्लिक, एवढी गर्दी या ठिकाणी होती की नाही, काही सांगूच नका. त्यानंतर समोर गेलो आम्ही, अशा पद्धतीचं तुम्ही पाहू शकता. मी समोर जात असताना दोन्ही पायाशी एकदम असं समोर ठेवले होते, त्यामुळे भावानो थोडक्यात पडता पडता वाचलो. मामा म्हणले असं कधीच नाही करायचं, एक पाय आधी समोर ठेवायचा आणि त्यानंतर दुसरा पाय ठेवायचा म्हणले. मी बरं मामा म्हणलो, नंतरच्या वेळेस असं तुम्ही जसं सांगितलं का तसंच करतो म्हणलो. आणि त्यानंतर आम्ही निघालो समोर. हैदराबादच्या सिटीमध्ये जर जायचं असेल तर एकदम सविस्कर आणि सोपा उपाय आणि सविस्कर म्हणलं तर भावानो मेट्रोचा प्रवास. जीवनामध्ये एकदा तरी तुम्ही मेट्रोचा प्रवास करून बघा. आम्ही मेट्रोने एकदम सोयीचा आणि सविस्तर एकदम बिनधास्तपणे हैदराबाद सिटीमध्ये गेलो अशा प्रकारे. हैदराबादमध्ये पाहू शकतो तुम्ही, या ठिकाणी थोडं थांबलो, थोडंसं काम होतं मामाला. मामा गाडी आणण्यासाठी तिकडे गेले आणि आम्ही इथे थांबलो. हे पहा वैभव आपल्या सोबत आहे, हे मी आहे. तेवढ्यात मामा आले आणि मामासोबत गेलो समोर मामाच्या रूम कडे. अशाच पद्धतीचा ब्लॉग पाहण्यासाठी ब्रँड शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ सोबत, नवीन ब्लॉग सोबत. जय जवान जय किसान.